ज्या पावनभूमी माऊली ज्ञानोबारायाच्या चरण पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आहे. आणि मी नेहमी तुम्हा पंचकृषीचे मनापासून आभार मानत असतो. मी रोज कीर्तनामध्ये सांगतो, सुशील महाराज ही महाराष्ट्रातली लोक तुमच्या बोटावर प्रेम करतील. महादेव महाराज ही महाराष्ट्रातली लोक तुमच्या कंठावर प्रेम करतील. ही सगळी महाराष्ट्रातली लोक आमच्या ओठावर प्रेम करतील. पण या आळंदीची अशी एक पंचकृषी आहे की ती पंचकृषी आमच्या सगळ्या वारकऱ्यांच्या पोटावर प्रेम करते. पोटावर महाराज तुमच्या सगळ्यांच्या भाकरी खाऊन आज आम्ही महाराष्ट्रभर नावलौकिक करत आहोत. हे तुमच्या पंचकृषीचे आमच्यावर केलेले उपकार आहेत बुवा. विठाला कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग 2 चरणाचा आहे. ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला ते या महाराष्ट्रातले संत कोण तर ऐका. विवेक ज्यांच्या घरी पाणी भरत होता, भक्तीचा वसा घेऊन जे कुटुंब वारकरी संप्रदायाच्या पावनभूमीमध्ये उदयाला आलेलं होतं, सातत्याने भविष्य काळावर दृष्टी ठेवून वर्तमान काळ चांगल्या पद्धतीने कसा जगायचा तुमच्या आमच्या सामान्य जीवाला ज्यानं समजावून सांगितलं, अज्ञानाचं खंडन करून ज्ञानाचं मंडन केलं आणि देवाच्या जवळ जाऊन प्रेम संपादन केलं, असे प्रेममूर्ती नामदेवराय यांचा अवघ्या 2 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला. या अभंगाबद्दल बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की हा अभंग मागणीपर प्रकरणातला आहे. तर मी असं सांगतो, हा अभंग मागणीपर प्रकरणामधला नसून या अभंगामध्ये नामदेवराय देवाकडे आपला जाहीरनामा प्रगट करतात. विठाला तुम्ही म्हणाल महाराज जाहीरनामा प्रगट करतात म्हणल्यावर आमच्या डोक्यामध्ये जरा वेगळी खटकी बसली. कारण 2024 आला आता जवळ. त्या 2024 ला आमच्या दारात जाहीरनामा येतो. कोणाचा हो? आमदारा खासदाराचा येतो ना. काय म्हणतात, आपल्या दारात जाहीरनामा आल्यावर आमदाराचा जाहीरनामा वेगळा आणि माझ्या नामदेवरायाचा जाहीरनामा वेगळा. आमदार काय म्हणतो आपल्या दारात आल्यावर, हे बघा, जर तुम्ही मला बहुमतानं विजयी केलं तर मी तुमच्या गावातले रस्ते बांधून, बोला ना मोठ्यानं बोला, देईन. मी तुमच्या गावात पडलेली शाळा दुरुस्त करून देईन. मी तुमच्या गावात पिण्याच्या टाकीची व्यवस्था करीन. हा झाला आमदाराचा जाहीरनामा. माझ्या नामदेवरायाचा जाहीरनामा किती गोड आहे बघा. नामदेवराय म्हणतात, देवा जर तू मला पंढरपुरामध्ये ठेवलंस तर मी तुझ्या चरणावर लोटांगण घालीन, मी तुझ्या चरणाचं वंदन करीन आणि मी तुझ्या सुंदर स्वरूपाला डोळे भरून पाहीन. देवा जर तू मला पंढरपुरामध्ये ठेवलंस तर मी तुला प्रेमानं आलिंगन देईन, आनंदाने तुझी पूजा करीन आणि सद्भावनेने तुला ओवाळून दिलेलं जीवन कृताकृत्य करीन. असा अभंगाचा सरळ भाव. महाराज नामदेवरायांना हा सुंदर नरदेह मिळाला. या नरदेहाची किंमत नामदेवरायाला कळाली. नामदेवरायालाच नाही तर वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांना कळाली. माझं कीर्तन तर कळतंय ना तुम्हाला, भाषा तर कळतीये ना. मला हे बघा, मला लय अवघड बोलता येत नाही. मी इथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपन ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमेवांसन उत्तरमेवांसन सांख्यन गौतमन कानादनन आबिर्वचन विक्षेपन आवरणन मोक्षण अपरोक्षण आसन परोक्षण आसन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा मी प्रयत्न करणार आहे. थोडं लक्ष द्या माझ्याकडे. बरोबर आहे. हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला दिला. या नरदेहाची किंमत आमच्या साधू संताला कळाली. महाराज समाजाचं निरीक्षण करून परीक्षण केलं तर आपल्याला 4 वर्ग पाहायला मिळतात. 1, नरदेह मिळाला पण कळाला नाही. 2, नरदेह मिळाला नाही पण कळाला. 3, नरदेह मिळालाही नाही कळालाही नाही. 4, नरदेह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. 1 नंबरचा वर्ग नरदेह मिळाला पण कळाला नाही. त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळे जण आहेत. आपल्याला नरदेह मिळालाय महाराज, पण याची किंमत कळाली नाही. आणि याची किंमत जर आपल्याला कळाली असती तर दारू पिऊन गटारामध्ये या नरदेहाला आपण लोळवलं नसतं. बरोबर आहे. टपरीवर उभा राहून तोंडामध्ये गुटखा टाकून म्हाताऱ्या माणसाची चेष्टा आपण केली नसती महाराज. बरोबर आहे. विनंती असेल सगळ्यांना, व्यसनापासून प्रत्येकानं लांब राहिलं पाहिजे. लक्ष द्या माझ्याकडं. हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला दिलाय. आपण जर आमच्या तरुण पोरांना म्हणलं ना, पोरांनो हा सुंदर नरदेह आपल्याला मिळालाय, कधीतरी कीर्तनामध्ये आलं पाहिजे, कधीतरी भजन केलं पाहिजे, कधीतरी पखवाज वाजवला पाहिजे, कधीतरी टाळ वाजवला पाहिजे. आमचीच पोरं आम्हाला म्हणतात, महाराज टाळ वाजून तुम्हाला देव भेटला का? बघा बरं, आमची पोरं आम्हाला म्हणतात पखवाज वाजून तुम्हाला देव भेटला का? आणि पोरं प्रश्न विचारायला नंबर असतात महाराज.
माझ्यासोबत एक पोरगा खंडन मंडन करायला बसला. प्रश्न विचारला त्यानं मला. तो म्हणला जर माझ्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर नाही आलं तर तुम्हाला 500 रुपये दंड पडेल. मी म्हणलं माझ्या प्रश्नाचं तुला नाही आलं तर? तो म्हणला मी 200 रुपये देणार. मी म्हणलं काय रे, माझ्याकडून 500 तुझ्याकडून 200 असं का? तो म्हणला मी लहान आहे महाराज. म्हणलं ठीक आहे. त्यानं मला प्रश्न विचारला महाराज. काय प्रश्न विचारला माहितीये? तो म्हणला महाराज सांगा मग, पृथ्वीचं करून ताट, चंद्र सूर्याच्या केल्या वाती आणि शंकराला ओवाळायला जाते तेव्हा पार्वती कुठं उभा होती? मी माझं सगळं उचकिलं महाराज, मला काही सापडलं नाही. खिशातले 500 रुपये काढले आणि त्याला देऊन टाकले. म्हटलं राजा मला याचं उत्तर येत नाही. पण म्हणलं प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं तर कीर्तनाला भांडवल होईल. त्याला म्हणलं बाळा आता मीच विचारतो तुला प्रश्न, सांग पृथ्वीचा करून ताट, चंद्र सूर्याच्या केल्या वाती आणि शंकराला ओवाळायला जाते तेव्हा पार्वती कुठं उभा होती? तो म्हणला मला तरी कुठं माहितीये. मी म्हणलं मग? म्हणला धरा 200. माझ्याकडून किती घेतले? 500. लय नमुन्याची लोक भेटत आहेत महाराज. त्या दिवशी त्या आळे फाटाला एक भिकारी भेटलं. त्या भिकाऱ्यानं मला 5 रुपये मागितले. मी गाडीचं काच खाली घेतला आणि त्याला 5 रुपये देऊन टाकले. त्यानं ते 5 घेतले आणि खिशात घातले आणि डबल हात पुढे केला. मी म्हणलं अरे आत्ताच 5 रुपये दिले ना तुला, अजून कशाला? तो म्हणला अजून 5 रुपये द्या ना. मी म्हणलं कशाला? म्हणला माझ्या मैत्रिणीला. म्हणलं भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे? तो म्हणला तिच्यामुळेच भिकारी झालोय. अवघड कंडिशन आहे महाराज. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे, ऐका महत्वाचं आहे. आमच्या सगळ्या पोरांना, आम्ही तरुण पोरांना सांगायला गेलोत ना, पोरांनो हा सुंदर नरदेह आपल्याला मिळालाय, कधीतरी कीर्तनामध्ये आलं पाहिजे. तरणा भाग्यवंत, 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 तरणा भाग्यवंत. नाटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नाटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. हे तरणा भाग्यवंत, 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 नटे हरी कीर्तनात. वा महाराज, टाळ्या वाजवा जरा. असं फिट प्रमाण बसलं पाहिजे महाराज कीर्तन. टाळकऱ्यांची साथच आहे महाराज आज. खरं सांगतो तुम्हाला, असे टाळकरी असल्यावर आम्हाला बी काही वाटत नाही. कीर्तन 2 तास करा नाही तर 3 तास करा. टाळकरी असे पाहिजेत. नाही तर कधी कधी टाळकऱ्यांची साथ एवढी वाईट भेटती त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटत. आता तिकडं त्या जिंतूर तालुक्यात माझं कीर्तन होतं, माझं काल्याचं कीर्तन होतं. मी काल्याच्या कीर्तनामध्ये अभंग घेतला होता. रंगनी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचे सगळे म्हणत होते रंगनी रांगत गंगुला बोलत. असं म्हणल्यावर कसं करायचं महाराज सांगा. फार सुंदर महाराज, लक्ष द्या. माझा मुद्दा हा होता की महाराज तुम्ही टाळ वाजवता, पखवाज वाजवता, तुम्हाला देव भेटतो का? एक पोरगा समोर बसला प्रश्न उत्तर करण्यासाठी. रॅपिड फायर करायचंय म्हणला तुमच्यासोबत. म्हणलं ठीक आहे. म्हणला प्रश्न उत्तर करायचंय. म्हणलं ठीक आहे. म्हणला खंडन मंडन करायचंय. म्हणलं ठीक आहे. त्यानं मला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही टाळ पखवाज विना वाजवता, रात्रन दिवस भजन करता, तुमच्या स्वप्नात कधी देव आला का? मी म्हणलं नाही. म्हणला मग देवच जर तुम्हाला मिळत नाही तर तुम्ही कशासाठी एवढा अट्टहास करता? आणि खरंय महाराज त्याचं. मी सगळ्यांची माफी मागून बोलतो बरं. दादा तुम्ही कितीही टाळ वाजवा, पण टाळ वाजून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही विणा वाजवा, विणा वाजवून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही पखवाज वाजवा, पण पखवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. हे तिघही कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील, मला म्हणतील का हो महाराज, टाळ वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, विणा वाजून देव भेटत नाही. हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघा असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही हे तुम्ही ध्यानात राहू द्या.
अरे तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही, हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुरूच होत नाही, हा पार्ट नंबर 1 आहे. तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे. टाळ पखवाज विना वाजून आपल्याला देव भेटत नाही. मग कशासाठी एवढा अट्टहास करायचा? कशासाठी एवढा मोठा सप्ताह तुम्ही करता? कशासाठी? देव तर भेटत नाही, मग कशासाठी करायचा? त्यासाठी मला महिला मंडळीला प्रश्न विचारावा लागेल. महिला मंडळ माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं तर तुम्हाला एक सोन्याचं नाणं. सगळ्यांनी प्रश्न लक्ष देऊन ऐका. मला तुम्ही सगळ्या जणी सांगा, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? सोन्याचं नाणं आहे, सोन्याचं. बोला ना. टिकावा म्हणून, बरोबर? पाठीमाग टिकावा म्हणून. हात वर करा कोण कोण म्हणतंय टिकावा म्हणून. कॉम्प्युटर लॉक किया जाए, लॉक किया जाए. ओके ओके, तुम्ही दिलेलं उत्तर अत्यंत बरोबर आहे, पण एवढे सोन्याचे नाणं तुम्हाला द्यायला माझ्याकडे नाहीये. ऐका लक्ष देऊन. तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता. आता ही जुन्या काळात पद्धत होती, लग्न 4-4 दिवस व्हायचे आणि नवऱ्याचं नाव उखाण्यात बाया घ्यायच्या आणि एवढ्या मोठ्या मोठ्या घ्यायच्या, एवढ्या मोठ्या मोठ्या घ्यायच्या. उखाणे लई मोठे असायचे जुन्या काळातले. किती लांब लांब उखाणे असायचे महाराज. एक नमुना सांगतो महिला मंडळ तुम्हाला, कसे असायचे जुन्या काळातले उखाणे. ऐका. काय झालं बघा. पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये एक तुळस घेऊन आमची वारकरी उभा होती. काय सुंदर उखाणा घेतला तिनं. ती म्हणली, येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकी त्याला घुंगर 12, पान खाते 13-13, घाम येतो झरा झरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बनते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात होता पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कप, कपाला घर, घराला भिंत, भिंतीवर होती घडी, घडीत वाजला 1 आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. असे मला 130 येते. अजून सांगू का एखादा नमुना? बरं जाऊ द्या, नको सांगू. हा, निगडी महाराज म्हणते सांगा, दाजी म्हणते सांगा. दाजीवरच होऊन द्यावं काय त्याला. ऐका लक्ष देऊन. जुन्या काळात फार सुंदर असायचं. अहो, आधी केली बार्शी पैठण केलं. गेल्या वर्षी पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड. पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू कैकाडी महाराजाचा मठ पाहू. कैकाडी महाराजाचा मठाला घालते मी वेडा. पुढा आला वाकडीचा वडा. वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी. पुढे आली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा. पुढे आला गोपाळपुरा. गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ. आता झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीला थोर थोर साधू संत, थोर थोर साधू संतांची करते मी सेवा. पती म्हणतात माहूरला जावा. माहूरची साडी औंढा नागनाथाची पाहू फडी. औंढा नागनाथापाशी झाली दाटी. बासरला येण्या केलं सरस्वतीसाठी. सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू. राजूरचा गणपती पाहू. राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली. घाई घाई परळीला आले ग बाई. परळीच्या देवा शिवरात्रीला हवा. पती म्हणतात काशीला जावा. काशीला केले 4 धाम. आधी केली ब्रह्मागिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी. त्र्यंबकेश्वरीपाशी एक मुक्काम राहू. हवा ललिताची पाहू. शिर्डी साईबाबाला जाऊ. शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण. मुंबईत मुंबादेवी छान. आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा आणि सुशील पाटलांच्या पाठीमागं परमेश्वर उभा. खरं सांगा दाजी, तुमच्या लग्नात तरी एवढा लांब उखाणा घेतला होता. जुन्या काळातली पद्धत आहे महाराज. आता राहिलं नाही महाराज. आता शॉर्ट बट स्वीट झालं. त्या दिवशी आमच्या घरी एक बाई आली होती सक्रातीला. नवऱ्याला पुरी वैतागली होती. तिने उखाणा काय घेतला म्हणली माहितीये? ती म्हणली, चालले होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं आणि जाऊन दे ना माय, काय नाव घ्यायचं त्या साटव्याचं. ही पद्धत नाही महाराज. या जुन्या काळातल्या लोकांना विचारा. आताची शिक्षण व्यवस्था एवढी बेकार झाली आहे. शिक्षक मंडळी जर वर्गामध्ये गेले तर शिकवायला सुरू करतात पोरांना a स्क्वेअर फूट प्लस b स्क्वेअर फूट इक्वल टू c स्क्वेअर फूट. शिकवणारालाही कळलं ना कमन शिकवतोय आणि शिकणाराचं तर बजेटच बसलं नाही महाराज. या जुन्या काळातल्या लोकांना विचारा. इथं जे बाबा बसलेले आहेत, काय हो बाबा तुमच्या काळात मोबाईल होता का हो? मोबाईल होता नाही. तुमच्या काळात कॅम्प्युटर नव्हतं, बरोबर? लॅपटॉप नव्हता. इंस्टाग्रामवर तुमचं अकाउंट आहे का हो? बोला ना. नाही. फेसबुक नाही. महाराज, ही एकच पिढी अशी राहिली आहे की या पिढीचं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अकाउंट नाही. बस एवढीच पिढी आपल्याला डोळ्यानं पाहायला जमणार आहे. यांच्या काळामध्ये महाराज डिजिटल जमाना नव्हता, पण गणिताची पद्धत एवढी स्ट्रॉंग होती. किती स्ट्रॉंग? पावकी, निमकी, दीडकी, सवाकी, आउटकी. कशी होती? पाव एक पाव, पाव दोन्ही अर्धा, पाव त्रिक पाऊन, पावचक एक, पाव पाच सव्वा, पावसक दीड, पावसाचं पावणे दोन, पाव आठ दोन, पाव नऊ सव्वा दोन, पाव अडीच. निम एका निम, निम दोन्ही एक, निम त्रिक दीड, निम चौक दोन, निमा 45, निम सक 3, निम सत 3.5, निमट 4, निमनम 4.5, निमदाय 5.
पाऊण 1, पाऊण 2, 1.5 पाऊण 3, 2.25 पाऊण 4, 3 पाऊण 5, पाऊण 4, पाऊण 6, 4.5 पाऊण 7, 5, पाऊण 8, 6, पाऊण 9, पाऊण 7, पाऊण 10, 7.5 असे लई मोठे येतात, पण एका पाकिटात एवढं ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. माझा एक नियम आहे, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळी, आणि एका पाकिटात काय काय कळे. बरोबर आहे की नाही? अर्धी ओवी माऊलींची आहे ना, अर्धी ह्या माऊलीची, असं समजा. ऐका, माझा मुद्दा तो नाहीये. माझा मुद्दा हा आहे की महिला मंडळ, तुम्ही लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून नाही, तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. तसे आमचे टाळकरी, आमचे विनयकरी आणि आमचे मृदंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही. तो अंतकरणात भेटलेलाच आहे, तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधनं आहेत. म्हणून तर आपण म्हणतो, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेऊ ब्रह्मरस आवडीने, टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी लोपला नाद, टाळाटाळी लोपला नाद. अंगी मुरला छंद, अंगी मुरला छंद, अंगांगी मुरला छंद, अंगांगी मुरला छंद. भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची अटला भेद, भोग भोगिताची अटला भेद. गावा गोविंद गान घेऊन गावा गोविंद गाय, गिळोनी गावा गोविंद गान घेऊन गावा गोविंद गाय. वासुदेव बोलो बोलो, कैसा वासुदेव बोल तू बोलो, कैसा वासुदेव बोल तू बोलो, कैसा वासुदेव बोल तू बोलो, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, बोलतो बोल, बोलतो बोल. हा सुंदर नरदेह आपल्याला मिळाला देवाला प्राप्त करण्यासाठी नाही, प्राप्त झालेल्या देवाला भोगण्यासाठी. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. महाराज, या नरदेहाची किंमत, बरं हा नरदेह आपल्याला प्राप्त होतो याच्यासाठी बी 3 कारणं अत्यंत महत्वाची आहेत. सहजासहजी आपल्याला मनुष्याचं शरीर मिळत नाही. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे पूर्वीच्या जन्मामध्ये आपलं पाप शिल्लक असेल तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो. दुसरं कारण, पूर्वीच्या जन्मामध्ये आपली वासना शिल्लक असेल तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो. आणि तिसरं कारण, पूर्वीच्या जन्मामध्ये आपलं कर्म शिल्लक असेल तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो. ऐका, पाप शिल्लक असेल तर मनुष्याचा जन्म आहे. म्हणून तर आपण म्हणतो, पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. 2 नंबरचा मुद्दा, पूर्वीच्या जन्मामध्ये वासना शिल्लक असेल तर मनुष्याचा जन्म आहे. म्हणून तर आपण म्हणतो, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने, किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि अत्यंत महत्वाचा घटक आहे, पूर्वीच्या जन्मामध्ये आपलं कर्म जर शिल्लक असेल तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो आणि ते कर्म आपल्याला भोगावं लागतं. बरं महाराज, हे कर्म नावाचा घटक एवढा वाईट आहे, यानं चांगल्यात चांगल्याला सोडलं नाही. मग तुम्हाला कर्म किती वाईट आहे 2 मिनिटात चलता चलता जातो सांगून. ऐका, महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की भ्रुवक्षत्र नावाचा एक राजा आहे, आणि त्या भ्रुवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, 5वं नाव किला सिरी, 6वं नाव लालकोट, 7वं नाव जहापना, 8वं नाव तुबलकाबाद, 9वं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली, आणि 19 फेब्रुवारी 1931 इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. त्या दिल्लीची नावं बदलली साहेब, पण वैभव नाही बदललं. अजूनही लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना, त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्म चक्र परिवर्तनाय. दिल्लीचं तख्त हे धर्म अधिष्ठानाची वाट पाहत राहतं. ऐका, भ्रुवक्षत्र नावाचा राजा, आणि त्या भ्रुवक्षत्र नावाच्या राजाला पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव आहे नहुष.
नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकण्यू, कृकण्यूचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा अधिरथ, अधिरथचा नवरथ, नवरथचा तपलीचा, तपलीचाचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला त्याचं नाव आहे कुरु. म्हणून त्या घराण्याला नाव पडलं कुरुवंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा झाला त्याचं नाव आहे प्रतीप. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा त्याचं नाव आहे देवव्रत. त्याने भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगत. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं झाली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे, जिचं खरं नाव पृथा आहे, पण आम्ही सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाली, धर्मराज युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी, तिचं नाव आहे माद्री. तिचं नाव माद्री. त्या माद्रीला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको आहे जिचं नाव आहे गांधारी. गांधारीचं माहेर आहे गांधार. महिला मंडळ गांधारीला कधीच नावं ठेवायचे नाही. त्याचं कारण आहे, स्वतःच्या मालकाला दिसत नाही म्हणून दिसत असताना सुद्धा डोळ्यावर पट्टी बांधून उभं आयुष्य मालकासाठी जिने खर्च केलं, तिचं नाव आहे गांधारी. त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. त्या काळातला गांधार म्हणजे अलीकडचा कंधार, अलीकडचा कंधार म्हणजे आत्ताचा कंदार, आणि आत्ताचा कंदार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तान सुद्धा आत्ता आहे. 1929 ला उपस्थान, नंतर उपस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. महत्वाचा विषय असा आहे, त्या गांधारीला 100 पुत्र आहेत. कर्म किती वाईट आहे ऐका. त्या गांधारीला 100 पुत्र आहेत आणि जसे पुत्र 100 आहेत तसे भाऊ सुद्धा तिला गांधारमध्ये 100 आहेत. सगळ्यात पहिला पुत्र तिचा दुर्योधन आहे. हा दुर्योधन वयाच्या 16व्या वर्षी त्यानं हस्तिनापूरची गादी सोडली, वयाच्या 16व्या वर्षी गांधारला अफगाणिस्तानला गेला. तिथं जाऊन त्यानं आपले 100च्या 100 मामा जेलमध्ये जेल बंद केले आणि सगळ्या मामाला 8-8, 10-10 हरभरे फुटाने रोज खायला द्यायचा. आणि वयाच्या 16व्या वर्षी त्या अफगाणिस्तानचा तो राजा झाला. एवढं वाईट कर्म केलं त्यांनी महाराज. 200 किलो वजनाचे मामा 30 किलोवर आले हो. पण त्यात सगळ्यात एक चॅप्टर मामा होता ज्याचं नाव होतं शकुनी. त्या शकुनीनं सगळ्या भावांना सोबत घेतलं आणि सगळ्याला सांगितलं, हे बघा तुम्ही सगळेजण सोबत या आणि तुमच्या सगळ्यांच्या हरभरे फुटाने मला खायला द्या. बाकीचे म्हणले आम्ही मरून जाऊणार आहे. तो म्हणला तुम्ही मेले तरी चालेल, मी जगलो पाहिजे. बाकीचे म्हणले तुम्ही जगून काय करणार. तो म्हणला मी जगून त्या हस्तिनापूरला जाणार. तिथं जाऊन काय करणार. तिथं जाऊन मी त्या दुर्योधनाचा विश्वास जिंकणार. विश्वास जिंकून काय करणार. तर शकुनीनं दिलेलं उत्तर अत्यंत सुंदर आहे. शकुनीनं सांगितलं, त्या दुर्योधनाचा विश्वास जिंकून असे काही सल्ले मी त्या दुर्योधनाला देणार, जसे त्याने माझे 100 भाऊ जेलमध्ये जेल बंद करून मारले, तसे मी सुद्धा माझ्या सल्ल्यानं त्याचे 100च्या 100 भाऊ मारून दाखवणार. सांगू तुम्हाला, कौरवांचं संपूर्ण वाटोळं झालं. पण सल्लागार समितीवर कोण होतो. शकुनी. एकच हात करायचा, भांजे दुर्योधन. एका हाताने सगळ्या कौरवांचं वाटोळं झालं महाराज. वयाच्या 16व्या वर्षी दुर्योधनाचं कर्म चुकलं, फळ सुद्धा त्याला भोगावं लागलं. भोगिल्याची भोग ते न सुटे, ते न सुटे. भोगिल्याची भोग ते न सुटे, ते न सुटे वयाचे भोगे ते न. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, हे भोगिल्याची भोग, भोगिल्याची भोग ते न सुटे. हो आपल्याला भोगावंच लागतो महाराज. ऐका आता महत्वाचं सांगतो.
हा सुंदर नरदेह याची किंमत आपल्याला कळाली नाही. संताला या नरदेहाची किंमत कळाली आहे. माझ्या नामदेवरायाला या नरदेहाची किंमत कळाली. सांगू काय निष्ठा होती महाराज नामदेवरायाची देवावर. काय झालं बघा सांगतो. पंढरपुरापासून नामदेवराय बाजूलाच जात नाही. सगळ्या संतांनी मेळावा भरवला आणि सगळ्यांनी असं ठरवलं पांडुरंग परमात्म्याकडे जायचं. आणि देवाला जाऊन सगळ्यांना सांगितलं काय रे देवा, अरे आम्ही सुद्धा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, आम्ही सुद्धा तुझं नामचिंतन करतो, आम्ही सुद्धा तुझी भक्ती करतो, पण आमच्यापेक्षा तुला नामदेवराय लाडाचे का? आम्ही कुठं कमी पडलो? देवानं सांगितलं माझ्याकडे येऊ नका, त्या नामदेवरायाचा तुमचा उद्योग तुम्ही बघा, मला सगळे भक्त सारखेत. पण ह्या सगळ्यांनी असं ठरवलं नामदेवरायाची निष्ठा किती हे आपण पाहू. मग एका संतांना जायचं, नामदेवरायाला पंढरपुराचं महत्व कमी सांगायचं, बाकीच्या तीर्थक्षेत्राचं महत्व सांगून गोड बोलून पंढरपुरापासून बाहेर न्यायचं. बघू यांची किती निष्ठा आहे. सगळ्यात पहिल्यांदा नंबर लागला माझ्या माऊलीत ज्ञानोबारायाचा. ज्ञानोबाराय गेले आणि पंढरपुरामध्ये जाऊन नामदेवरायाला म्हणतात नामा, या पंढरपुरामध्ये कशाला थांबलात तुम्ही, चला माझ्यासोबत जाऊ तीर्थयात्रेला. नामदेवराय म्हणतात माऊली तुमच्यासोबत तीर्थयात्रेला यायला काही अडचण नाही, पण तीर्थयात्रा करत असताना जगाच्या पाठीवर कटेवरी करण विटेवरी उभा देव नाही दिसला मला, तर मी त्या देवाचं दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे आणि नेघे मी तयाचे दर्शन, मी त्या देवाचं दर्शन सुद्धा घेणार नाही. अजून एक वारकरी लावला या सगळ्या संतांनी, जा म्हणे नामदेवरायाला म्हणा तीर्थयात्रेला चला. तो वारकरी आला आणि म्हणला ओ नामदेवराय चला म्हणे सब तीरथ बार बार गंगा सागर एक बार. नामदेवराय म्हणले अरे वेड आहे का म्हणले तू, पंढरपूर सोडून दुसऱ्या तीर्थक्षेत्राला जायला तुला लाज नाही वाटत का? मी नाही म्हणत बरं. नामदेवराय म्हणतात पंढरी सोडून जाशी अनेक तीर्था आणि काय तुझ्या चित्ता लाज नाही. अजून एक जण गेला, ओ नामदेवराय चला काशीला जाऊ काशीला. नामदेवराय म्हणले काय वेड आहे तू, काशीला आपलं काम नाही. मग अभिमानी लोक जाती वाराणसी आणि माझी ती मिराशी पंढरी. ऐका आता सगळ्यांचा विलाज खुटला आणि जगाचा मालकच नामदेवरायाची परीक्षा घ्यायला आला. ओ देवा यांच्यासोबत तीर्थयात्रेला जायचं नाही, जाऊ नका, पण माझ्यासोबत तरी चला ना वैकुंठाला, किती आनंद आहे बघा. नामदेवराय म्हणले अरे देवा वैकुंठात आनंद असता तर तू कशाला मरायला खाली आला असता का? या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. अहो जगाचा मालक वैकुंठातून खाली आला आणि काय रे देवा तुझ्या वैकुंठाचं भूषण आम्हाला नको सांगू, आम्हाला माहितीये तुझं वैकुंठ काय आहे. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी आणि नको आडाआडी घालू आम्हा, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी आणि वास दे पंढरी सर्व काळ. आम्हाला पंढरपूर सोडून दुसरीकडे जायचं नाही देवा. ए नामा राहायचं या पंढरपुरामध्ये राहिनास का, पण काय रे नामा कशासाठी राहायचं या पंढरपुरामध्ये? त्यावेळेस नामदेवराय म्हणतात देवा रोज सकाळी उठून तुझ्या चरणावर लोटांगण घालायचं, रोज सकाळी उठून तुझ्या चरणाचं वंदन करायचं आणि रोज सकाळी उठून तुझ्या सुंदर स्वरूपाला डोळे भरून पाहायचं. अभंगाचं पहिलं चरण घाली लोटांगण वंदिनाचं, घाली लोटांगण वंदिनाचं,
तुझे डोळ्यानं पाहिलं रूप रूप तुझे घालिलो ना गण वंदिना चरण घालिलो ना गण चरण अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझ्याकडे फक्त 20 मिनिटं शिल्लक आहेत. सगळ्याला विनंती आहे मोठ्या प्रेमानं भजन करायचं. राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये एका चरणाचा थोडक्यात भाव पाहण्याचा प्रयत्न करू. पण भजन सुंदर झालं पाहिजे. तुमचं भजन जर मला पटलं तर कीर्तन 9ला सुटलं, नाही तर बरोबर 11 वाजेपर्यंत मी कीर्तन सोडणार नाही. हा मग बघा तुम्हाला भजन कसं करायचं, बरोबर की नाही. पुण्यातली लोक आहेत ही म्हणते महाराज आम्ही तुमच्या कीर्तन ऐकण्यासाठी भजन वेडं वाकडं करू. नाही नाही, ऐका ऐका, सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. महिला मंडळ सुरुवातीला भजन करतील, पुरुष मंडळ नंतर भजन करतील. महिला मंडळ म्हणताना माझ्या पाठीमागं भजन गोड म्हणायचं, लाजायचं नाही. आणि का बरं लाजायचं? जिथं नाही तिथं आपण लाजत नाही, इथं लाजायचं आपलं काही कारण नाही, बरोबर आहे की नाही. बरं तुम्ही कुठंच कमी नाहीत आम्हाला महाराज, बरं तुम्ही आम्हाला घरी बी चालू देत नाही, बरोबर आहे की नाही. आणि महाराज सगळ्याचं घरी सारखंच आहे, सगळ्याचं. आता 5-6 दिवस झालं बाहेर आहेत आम्ही, अजून 4 दिवस बाहेरच आहे. समजा रोज 2-2 कार्यक्रम. घरी आता 10 दिवसानं जाईल महाराज. 10 दिवसानं घरी गेलं ना, लांबूनच आमच्या बायकोनं गाडी पाहिली की शेजारणीला लगेच म्हणते आला बाई आमचा सप्ता. अरे हे का सप्ता आहे का काय महाराज, अवघड कार्यक्रम आहे महाराज. त्याच्यामुळं मी जास्त डोकत लावत नाही महाराज, बरोबर आहे की नाही. सगळ्यांनी हा सगळ्यांनी म्हणायचं, गोड म्हणता. आणि शासनाने यांना 50% आरक्षणात बसवलंय. माझी एवढीच विनंती शासनाला, यांना 50%च राहू द्या. यांना जर 100% आरक्षणात बसवलं तर बस आपल्याकडे एकच काम आहे, चपाती लाटा, गॅस पेटवा आणि लहान लेकरं सांभाळा, एवढीच कामं राहतील. नाही तर सगळ्या पोस्टवर महिला आहेत महाराज आता. अरे आमदार महिला आहे, खासदार महिला आहे, देशाची राष्ट्रपती सुद्धा महिलाच आहे. आणि खरंय महाराज आता भजन पण किती सुंदर करतात बघा. म्हणताना भजन सगळ्याजणी सगळ्यांनी म्हणायचं माझ्यासोबत, म्हणा नामदेव जनाबाई. पाठीमागच्या याचा जसा जीव चाललाय, नामदेव जनाबाई. जरा मोठ्याने म्हणा, मोठ्याने. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, टाळी काही वाजत नाही. अरे अरे तुम्हाला टाळी वाजवायला सांगितली होती, म्हणायला नव्हतं सांगितलं. वा 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 वा, धन्यवाद. फार सुंदर भजन केलं महाराज तुम्ही. नाही तर अवघड आहे महाराज. तुम्हाला जुन्या काळात फार त्रास होता, पण आता तुमचा तो त्रास राहिला नाही. जुन्या काळामध्ये तुम्हाला भाकरी करायच्या म्हणल्या ना, त्या काटवटीमध्ये भाकरी कराव्या लागायच्या आणि त्या काटवटीमधल्या भाकरीची चव लागायची महाराज. पण आता भाकरीची चवच लागाना, कारण त्या परातीमध्ये भाकरी करतात. आणि त्या परातीमध्ये भाकरी कशा करतात माहितीये? पायाचे 2 अंगठे आतमध्ये ठेवतात. मग आपली माणसं म्हणतात का हो महाराज भाकरीची चव लागत नाही. अरे कशी चव लागेल? त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भाकर असते. बरोबर आहे की नाही. जुन्या काळात काटवटीत भाकरी करायला लागायच्या, चुलीवर टाकायच्या आणि एवढा त्रास त्या चुलीवर धूर व्हायचा. किती त्रास होता. आता ते राहिलं नाही. आता बाई पटकरनं उठते, टुपकरनं गॅस पेटवते, 2 मिनिटात चपाती ताटात आहे. याच्या पलीकडे मुंबईला पुण्यामध्ये एक मशीन आलंय, त्याच्यामध्ये पीठ टाकायचं, मीठ टाकायचं, पाणी टाकायचं, बटन दाबलं की चपाती फुगून बाहेर येते. आता याच्याही पुढं जपानमध्ये एक मशीन आहे महाराज. ते मशीन तर असंही माणूस उचलायचा, मशीनीत घालायचा, बटन दाबलं की जेवण करूनच बाहेर नाही. पुढच्या वर्षी विनंती असेल या कमिटीला, पंक्तीचा राडाच नाही घालायचा, मशीन आणायचं आणि मंदिरापुढे ठेवायचं. महाराज आला की मसलीच उचलायचा आणि मशीनीत घालायचं, बटन दाबलं की जेवण करूनच बाहेर निघला पाहिजे. पण मला एक कळत नाही, समजा माझ्यासारखा महाराज मशीनीत घातला, बटन दाबलं आणि इकडं आमच्या कान्हू महाराजानं सुंदरते ध्यान सुरू केलं आणि तिकडं मशीनची लाईट गेल्यावर अवघड आहे महाराज, बरोबर आहे की नाही.
चला जाऊ द्या. सुंदर भजन केलं महिला मंडळ, पण तुम्हाला पाहिजे तसं भजन जमलं नाही. तुम्हाला भजन ऐकायचं कसं असतं? अरे तुम्हाला भजन ऐकायचं कसं असतं तर ऐका, सुंदर भजन ऐका आमचं, आणि भजन आमचं एवढं घेऊन घरी जा. कसं भजन असतं ऐकायचंच असेल तुम्हाला भजन तर आमच्या पुरुष मंडळीचं ऐका. अरे तुमच्या जीवावर लय वजनात बोललोय त्यांना. आता माग सरकायचं नाही. सगळ्यांनी हात वर घ्या. पुरुष मंडळी सगळ्यांनी हात वर घ्या. ज्यांना ज्यांना वाटतं मी पुरुष आहे. तुम्ही 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 ओरिजिनल आहेत, खाली घ्या. बाकीचे वर घ्या सगळ्यांनी. हा म्हणता ना माझ्या पाठीमागं भजन? मोठ्यानं बोला. म्हणता का? महिला मंडळीपेक्षा 1 नंबर आवाज येणार का? मग तुमच्याकडून निवडणुकीला उभा राहणार आहे. बहुमतानं विजय आपलाच झाला पाहिजे. महिला मंडळ भजन कसं असतं ते बघा, आणि एवढा आदर्श घेऊन आमच्या घरी जा. कीर्तन सफल होईल आजचं. म्हणणारे माझ्या पाठीमागं सगळेजण. राधे कृष्ण 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 राधे राधे. अरे माझं सगळं डिपॉझिट जप्त केलं रे तुम्ही. अवघड आहे महाराज. काय आदर्श नेऊ नका तुम्ही आमच्या घरी. तुमचं छान आहे. सगळ्यांनी हात वर करा. सगळ्यांनी, महिला, लेडीज, जेंट्स, पुरुष, बाया, गडी सगळे. आणि सगळ्यांनी माझ्या पाठीमागं भजन करा. गोड भजन म्हणायचं. म्हणता ना? तू लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल पांडुरंगा. तू लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. केल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. लेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल माझा 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 महाराज. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा वा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जय हो. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल. ओम नमः शिवाय.
असं सगळ्यांना विनंती आहे माझी, खरं सांगा, एवढं सुंदर भजन तुम्ही केलं, हे भजन करत असताना तुम्हाला तुमचा संसार आठवला का हो? बोला ना. देवासोबत एकरूप होण्याचं एकमेव साधन कोणतं असल तर त्याचं नाव आहे नामचिंतन. विठोबा कुमारी जय जय हरे जय जय हरे जय जय हरे विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय हरे जय जय विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय विठोबा रघुमाय जय विठोबा रघुमाय अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझ्याकडे फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत. एक 2-4 मिनिटं वाढलं तर चालेल का? हा चालतंय ना. बर, लक्ष द्या माझ्या. अभंगाच्या दुसऱ्या चरणाचं बोट पकडायचं आहे आपल्याला. तत्पूर्वी महत्वाचं आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. महाराज, आपण समाजामध्ये वावरत असताना या समाजाचं निरीक्षण करून परीक्षण केलं तर आपल्याला प्रेमाचे 3 प्रकार दिसतात. एक कामाचं प्रेम आहे, एक यमाचं प्रेम आहे आणि एक भक्ताचं प्रेम आहे. ऐका बरं, आपल्याला कामाचंही प्रेम पाहायचं नाही. आलिंगनाचे सुद्धा प्रकार 3 दिसतात. प्रेमाचेही 3, आलिंगनाचे 3. एक प्रेमाचं आलिंगन, एक यमाचं आलिंगन आणि एक कामाचं आलिंगन. आपल्याला यमाचं आलिंगन पाहायचंच नाही का? तर यमानं आपल्याला आलिंगन दिलं की इथं राहायचंच नाही. त्यामुळे यमाच्या नादी आपल्याला लागायचं नाही. यमाचं आलिंगन पाहायचं नाही, कामाचं आलिंगन पाहायचं नाही, ते अजिबात पाहायचं नाही. आलिंगन कोणतं पाहायचं तर प्रेमाचं पाहायचं. महाराज, नामदेवरायाचा अधिकार फार मोठा आहे. आमच्या जनाबाईनं फार सुंदर वर्णन केलंय नामदेवरायाचा अधिकार. ज्या वेळेस संतांची सभा बसली होती त्यावेळेस जनाबाई तिथं आल्या होत्या आणि नामदेवरायाचा अधिकार हलकी वाजवून जनाबाईनं सांगितला. हलकी वाजवून काय म्हणल्या जनाबाई? जनाबाई म्हणल्या, ऐका हो ऐका, ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित, कृतयुगी नामा भक्त प्रल्हाद पद्मिनी माझे नाव श्रेष्ठ दासीचे पद, दुसरा जन्मयाचा अंगद राम भक्त, मंथरा माझे नाव वरती मारिली लाथो, द्वापार युगी कृष्ण सेवा उद्धव जन्मला, कुब्जा माझे नाव देवे उद्धार केला, आणि कलियुगी नामदेव विठ्ठल चिंतनी, आणि त्याच्याच सेवेसाठी दाशी जन्मली जनी. म्हणून आपल्याला सुद्धा म्हणावं लागतंय, चौयुगीचा भक्त नामा नामदेवरायाची भक्ती जनाबाईनं सांगितली.